राम राम मंडळी. तुम्ही जर बातम्या बघत असाल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम बघत असाल, तर एक बातमी तुमच्या नजरेखालून काल किंवा आज गेली असेल की पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे या तरुणीचा मृत्यू झाला. सासरच्या मंडळींचं असं म्हणणं आहे की तिने आत्महत्या केली आणि तिच्या माहेरची जी मंडळी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तिचा खून करण्यात आला. ज्यांना हे प्रकरण अजिबातच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हे प्रकरण थोडक्यात काय ते सांगतो. वैष्णवी कसपटे या तरुणीचं शशांक हगवणे या तरुणावरती प्रेम होतं. शशांकचे वडील राजेंद्र हगवणे हे पुण्यामधील एका पक्षाचे पदाधिकारी होते. अर्थात त्याची आता हकालपट्टी करण्यात आली आहे त्या पक्षामधून, तर ते त्या पक्षाचे पदाधिकारी होते. वैष्णवीचं आणि शशांकचं प्रेम प्रकरण जेव्हा वैष्णवीच्या वडिलांना समजलं तेव्हा वैष्णवीच्या वडिलांनी शशांकची भेट घेतली. त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि चर्चेअंती वैष्णवीचे वडील शशांकला म्हणाले की माझी मुलगी मी एखाद्या भिकाऱ्याला देईल परंतु तुला देणार नाही. याचा अर्थ त्यांची चर्चा काही तेवढी चांगली झालेली नसणार आहे. त्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवीसाठी स्थळं बघायला सुरुवात केली. 1-2 स्थळं त्यांनी बघितली देखील, परंतु शशांकने त्या स्थळांच्या घरी फोन केला आणि काहीतरी सांगितलं असेल आणि त्या स्थळांनी स्वतःहून कॉल करून वैष्णवीच्या वडिलांना सांगितलं की आम्ही हे लग्न नाही करू शकत. आणि दरम्यानच्या काळामध्ये वैष्णवीची शशांकसोबत पळून जाण्याची सुद्धा तयारी सुरू असल्याची वैष्णवीच्या पप्पांना माहिती मिळाली. म्हणजे वैष्णवीच्या वडिलांना लक्षात आलं की काही जरी केलं तरी आपली मुलगी त्या शशांकसोबतच पळून जाणार आहे, त्याच्यासोबतच लग्न करण्याचा तिचा विचार आहे. आणि स्थळं देखील त्यांनी बघणं नंतर बंद केलं, कारण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की वैष्णवीची इच्छा फक्त त्याच्यासोबतच लग्न करण्याची आहे आणि ती तसं ते करू शकते, पळून जाऊन देखील करू शकते. मग समाजामध्ये बदनामी होईल या भीतीने त्यांनी त्यांचं लग्न करून देण्याचं मान्य केलं. लग्नामध्ये वैष्णवीच्या वडिलांनी सुरुवातीला असं मान्य केलं की आम्ही आमच्या परीने 20-25 तोळे तुम्हाला देऊ. म्हणजे हगवणे यांना कसपटे कुटुंबीय लग्नामध्ये 20-25 तोळे सोनं देतील. परंतु हगवणे हे स्वतः जरी समजा श्रीमंत असतील, उच्च शिक्षित असतील किंवा मग एखाद्या पक्षाचे कार्यकारी किंवा मग पदाधिकारी असतील, तरी देखील त्यांची पैशांची भूक तिथे कमी नव्हती. त्यांची पैशांची भूक जास्त होती. कारण त्यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे मागणी केली की आम्हाला 50 तोळे सोनं पाहिजे. 50 तोळे हुंड्यामध्ये, कारण हे हुंडाच आहे हा. तर 50 तोळे सोनं पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. म्हणजे पैशांची भूक एखाद्याला किती असू शकते ही गोष्ट तुमच्या इथे लक्षात येईल. तर 51 तोळ्यांवरती ही डील फिक्स झाली की 51 तोळे सोनं हे वैष्णवीचे वडील शशांकला देतील लग्नामध्ये. आणि त्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी शशांकला देण्यासाठी MG हेक्टर गाडी बुक केली, जिची किंमत 25 ते 30 लाखांच्या आसपास येते. तर शशांक असा म्हणाला म्हणे की बा MG हेक्टर जर समजा मला तुम्ही लग्नामध्ये दिली तर मी ती गाडी घेणार नाही, ती गाडी मी तिथंच जाळून टाकेल. या गोष्टीला अंडरलाईन करा. शशांक हगवणे काय म्हणाला की MG हेक्टर गाडी मी जाळून टाकेल. सासरा त्या जावयाला गाडी देतोय स्वइच्छेने, पण जावयाचा माज इतका भारी का तो काय म्हणतोय की मी ही गाडी जाळून टाकेल. मग त्यांना कोणती गाडी पाहिजे होती? फॉर्च्युनर, जे की 55-60 लाखाच्या आसपास येते. त्यांना ती गाडी भारी पाहिजे, कारण त्यांचं म्हणजे ब्रँड पाहिजे म्हणे आम्हाला. तर मग मुलीच्या संसारापायी सुखापायी वैष्णवीच्या वडिलांनी ती गोष्ट देखील मान्य केली. शिवाय वैष्णवीचे वडील म्हणाले की आम्ही पितळेची, तांब्याची जी काही ताटं वाट्या भांडे असतात ते आम्ही देतो. ते म्हणाले नाही, आम्हाला चांदीचीच ताटं पाहिजेत. तर मग 7 किलो चांदीचे भांडे हे वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींना दिली. म्हणजे 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर, 7 किलो चांदीची भांडी, आणखीन बऱ्याचशा गोष्टी असतील. आणि लग्न इतकं भव्य दिव्य लावण्यात आलं की ज्या लॉन्समध्ये ज्या ठिकाणी हे लग्न लावण्यात आलं तिथलाच खर्च प्रचंड आहे. म्हणजे एकंदरीत लग्नासाठीही 50 ते 60 लाखाचा खर्च त्या माणसाचा तिथे झाला असणार आहे. म्हणजे एकंदरीत हुंडा, त्यानंतर हे सोनं, फॉर्च्युनर, चांदीची भांडी, सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि लग्नाचा जर विचार केला तर 2-1 कोटी रुपये खर्च त्या माणसाचा तिथे झालेला असणार आहे. प्रेमविवाह, वैष्णवीच्या हट्टाबाई प्रेमविवाहाला वैष्णवीच्या घरचे मान्य झाले आणि तरीसुद्धा यांना 2 कोटी रुपयांचा खर्च त्या लग्नासाठी तेथे लागला. परंतु तरी तो खर्च तिच्या बापाने केला, का तर मुलगी आनंदात राहील, मुलीच्या मनासारखं हो म्हणून. परंतु तक्रारी लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच सुरू झाल्या म्हणे की सासरची मंडळी छळ करत आहे. पण यांचं लग्न झालं कधी? तर एप्रिल 2023मध्ये वैष्णवीचं लग्न झालं. ऑगस्ट 2023मध्ये वैष्णवी गरोदर होती आणि गरोदर असताना तिचा नवरा अर्थात शशांक हगवणे यांनी तिला मारहाण केली.
ती गरोदर होती, प्रेग्नेंट होती. प्रेग्नेंट असताना तो तिला मारहाण करतोय. कारण काय, तर तिच्या चारित्र्यावरती त्याने संशय घेतला. कुठेतरी बाहेर अफेअर आहे असं तो तिला बोलला आणि मारहाण केली. वैष्णवी घरी आली. घरी सगळा एकंदरीत खटाटोप तिने सांगितला, असं असं झालं. परंतु घरच्यांनी तिची समजूत काढली की नवरा बायको म्हटल्यावर ह्या गोष्टी होत असतात, तू बाई परत जा. वैष्णवी परत आली. परत सासरच्यांकडचा जो छळ आहे तो सुरूच राहिला. नोव्हेंबर 2023मध्ये छळ इतका वाढला की वैष्णवीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष पिऊन आत्महत्या करते, प्रयत्न करते आत्महत्येचा, परंतु तिथे ती वाचली. त्यानंतर काही दिवस दवाखान्यात होती. दवाखान्यामध्ये वैष्णवीच्या घरचेच होते. सासरची कुठलीच मंडळी दवाखान्यामध्ये तिला भेटायला देखील आली नाही, असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर काही दिवस घरी राहून परत तिच्या वडिलांनी तिची समजूत काढली, परत सासरी पाठवलं. परत वैष्णवी गेली. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर काही दिवस गेले आणि शशांकला काहीतरी जमीन घ्यायची होती म्हणे, तर 2 कोटी रुपयांची मागणी शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे केली. 2 कोटी रुपयांची मागणी. आधीच हिचा बाप बऱ्याच गोष्टी जावयाला देऊन बसलेला होता आणि परंतु जावयाची भूक जी आहे, बकासूर शेवटी तो, त्याची काही भूक तिथं मिटत नव्हती आणि परत 2 कोटी रुपयांची मागणी त्यांनी केली. परंतु तो 2 कोटी रुपये म्हणजे काय मजाक गोष्ट नाही. तो माणूस नाही म्हणाला असेल की माझ्याकडून होत नाही, तर मग परत तिच्या सासूने आणि तिच्या नंदेने वैष्णवीला मारहाण केली, तिचा छळ केला. तिची ननंद तिच्या तोंडावर थुंकली म्हणे वैष्णवीच्या. आणि तिच्या सासूने आणि ननंदेने वैष्णवीला तिच्या माहेरी आणून सोडलं. आणि जेव्हा माहेरी आणून सोडलं तेव्हा वैष्णवीचे वडील त्यांच्या पाया पडले म्हणे की आमची मुलगी अल्लड आहे, लहान आहे, तिला आणखीन फारसं काही कळत नाही, तर तिला समजून घ्या. तर एवढं सगळं ह्या गोष्टी घडत आहेत कधी, तर मार्च 2025मध्ये घडत आहेत या गोष्टी. आणि परत वैष्णवीला परत पाठवलं आणि 16 मे 2025ला वैष्णवीचा मृत्यू झाला. आता ती आत्महत्या होती का त्यांनी तिचा खून केला आहे, ही गोष्ट तपासांती उघडकीस येईलच. परंतु पोस्टमॉर्टमचा जो काही रिपोर्ट आला आहे त्याच्यावरती वैष्णवीच्या अंगावर मारहाण केल्याचे निशाण आहेत म्हणे. आणि हे सगळं सुरू असताना आता प्रसारमाध्यमे वैष्णवीच्या वडिलांना प्रश्न विचारत आहेत की एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या, वैष्णवी तुम्हाला वारंवार सांगत होती की मला तिथे त्रास होतोय, ते माझा छळ करत आहेत, मारहाण करत आहेत, पैशांची मागणी करत आहेत, तरीसुद्धा प्रत्येक वेळी तुम्ही आपल्या मुलीला सासरी का पाठवत होतात. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मुलीचा संसार वाचवण्यासाठी, मुलीच्या संसाराचं वाटोळं होऊ नये म्हणून मी तिला सासरी पाठवत होतो. तर मला फक्त एवढंच सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिली गोष्ट अशी की तुमच्या मुलीच्या संसाराचं वाटोळं तेव्हाच झालं होतं जेव्हा त्यांनी 51 तोळे सोनं घेतलं. तुमच्या मुलीच्या संसाराचं वाटोळं तेव्हाच झालं होतं जेव्हा तो MG हेक्टर जाळून टाकीन म्हणाला आणि फॉर्च्युनर पाहिजे म्हणाला. तुमच्या मुलीच्या संसाराचं वाटोळं तेव्हाच झालं होतं जेव्हा तुमची मुलगी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केली. तुमच्या मुलीच्या संसाराचं वाटोळं तेव्हाच झालं होतं जेव्हा पहिल्यांदा तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मुलीच्या संसाराचं वाटोळं तेव्हाच झालं होतं जेव्हा तिच्या सासूने आणि ननंदेने तिचा छळ केला, तिला मारहाण केली, तिची ननंद तिच्या तोंडावर थुंकली आणि त्यांनी तिला तुमच्या घरी आणलं होतं. तुमच्या मुलीच्या संसाराचं वाटोळं तेव्हाच झालं होतं. मग तुम्ही वाट कशाची बघत होतात, हा एक तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तिच्या संसाराचं वाटोळं होण्यापासून वाचवायला तुम्ही गेलात, परंतु तुमची मुलगी वाचवू शकला नाही. तुमची मुलगी वाचवू शकला नाहीत. आज तुमची मुलगी नाही आहे. आणि हा गिल्ट जो आहे तो वैष्णवीच्या वडिलांना आता आयुष्यभर राहणार आहे की मी माझ्या मुलीला जर समजा पाठवलंच नसतं, ठेवून घेतलं असतं आपल्याकडेच, तर कदाचित आज ती जिवंत असती. वैष्णवीचं 10 महिन्याचं लेकरू, आज त्या लेकराने कुणाकडे बघून जगावं? काय अवस्था आहे त्या लेकराची, काय अवस्था आहे सांगा ना मला तुम्ही. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी या व्हिडिओच्या माध्यमातून मला इथे मांडायची आहे, जो मुद्दा मला इथे मांडायचा आहे, तो मुद्दा म्हणजे हुंड्याचा. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा ऑलरेडी आहे, ऑलरेडी ते सधन आहेत, ऑलरेडी श्रीमंत आहेत आणि तरीसुद्धा ह्यांना पैसा पाहिजे, तरीसुद्धा ह्यांना हुंडा पाहिजे. मग तुमचं शिक्षण काय कामाचं? तुम्ही स्वतःला उच्च शिक्षित म्हणता, काय चाटायचं काय शिक्षण ते?
चाटायचा का? हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 साली अंमलात आला, 1961. आणि विवाहितेचा जर हुंड्यासाठी छळ करण्यात येत असेल तर भारतीय दंड संहितेनुसार कलम 498 अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे. परंतु हे फक्त दिखाव्याला की ह्या गोष्टी आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा आहे, कलम 498 आहे, परंतु ते अंमलात कुठेच येत नाही. आता तक्रार होईल, तक्रार आता घेतली जाईल, परंतु कधी? त्या मुलीचा जीव गेल्यानंतर. मग हुंडा सर्रास आपल्या आजूबाजूला आपण सर्रास बघतो की सर्रास लोक हुंडा घेत आहेत. सर्रास जे श्रीमंत आहेत तेही घेत आहेत, गरीब आहेत तेही घेत आहेत, सगळेच लोक हुंडा घेत आहेत. श्रीमंतांना तर जास्त हुंडा पाहिजे, जेवढी पार्टी श्रीमंत सासरकडची तेवढा हुंडा जास्त. काही काही मुलं गव्हर्नमेंट जॉब म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला आपण कोणत्या पोस्टवर आहोत त्यानुसार आपल्या पोस्टनुसार आपल्याला हुंडा किती येईल याचं कॅल्क्युलेशन करण्यात मग्न आहेत. म्हणजे विचार करा, हुंड्याची जी मानसिकता आहे ती किती खोलवर आपल्या मनामध्ये रुजलेली आहे, किती खोलवर. आणि कुणाला काहीच वाटत नाही, सगळ्यांना माहिती आहे की हुंडा देत आहेत घेत आहेत, परंतु चिडी चूप सगळे. आणि हुंडा देणं घेणं हा गुन्हा आहे तरीसुद्धा सगळे शांत. मठ्ठ डोक्याने मठ्ठ चेहऱ्याने आपण फक्त बघतोय. त्या लग्नात जातो, आपल्याला माहिती असतं की यांनी किती हुंडा घेतला, तर चर्चा, आम्ही इतका हुंडा घेतला, आम्ही इतका हुंडा घेतला. त्यांना त्याचाच अभिमान. अहो गुन्हा केलाय तुम्ही आणि तरी त्याचा अभिमान, आम्ही इतका हुंडा घेतला. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे कायदे फक्त नावालाच आहेत का? की कायदे फक्त रस्त्यावर नो पार्किंगमध्ये गाडी लावली तीच आम्ही तत्परतेने उचलणार नेणार, तेवढ्यापुरतेच आहेत का कायदे? एवढा सिरियस क्राईम जर एखाद्याचा जीव गेल्याशिवाय जर त्या गुन्ह्याची दखलच घेतली जात नसेल तर अर्थ काय राहिला? त्या नियमांना, त्या कायद्यांना अर्थ काय राहिला? आपली न्याय व्यवस्था, आपली कायदा व्यवस्था, एकंदरीत आपली सिस्टीम झोपली आहे का? की समाज म्हणून आपण शंड झालोय? कारण आपल्याला गोष्टी माहिती असतात. आपल्या आजूबाजूला जी लग्न होतात, आपल्या गावात जी लग्न होतात, आपल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये ओळखीमध्ये जी लग्न होतात, त्या लग्नामध्ये कोण किती हुंडा घेतं, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. परंतु तरीसुद्धा आपण थंड असल्यासारखे फक्त बघत राहतो. आपल्याला माहीत असतं की हे गुन्हा आहे हा, पण आपण शांत. म्हणजे कायदा सुव्यवस्था तर अशी खुंटेला टांगलेली आहेच, सिस्टीम देखील ते फक्त चिडीचूपपणे बघते. आणि आपणही समाज म्हणून शांततेत फक्त ते बघतोय, करत कुणीच काहीच नाही. हुंडा मला असं वाटतं की सिस्टीममध्ये किंवा एकंदरीत कायद्यामध्ये थोडीफार बदल करण्याची गरज आहे किंवा त्याकडे प्रॅक्टिकल दृष्टीने बघण्याची गरज आहे. एखादं लग्न होतंय, निनावी जर समजा कुणी एखादा व्यक्ती तक्रार करतोय की अमुक अमुक लग्नामध्ये इतका इतका हुंडा घेतला जातोय, दिला जातोय, तर त्याची तक्रार तिथे नोंदवून घेतली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे. म्हणजे तक्रार केली नाही म्हणजे हुंडा तुम्ही चालू देणार का, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर निनावी तक्रार तुम्ही तिथे घेतली पाहिजे, नाहीतर तक्रार करणाऱ्यालाच पुन्हा बाबू लावसाल तुम्ही. तर तसं करू नये, कारण तसं जर झालं तर मग कोणी तक्रारच नाही करणार. कारण जो हुंडा देतोय तो काही स्वखुशीने देत नसतो, कुणीच स्वखुशीने हुंडा कधीच देत नाही. तर तुम्ही बसाल की मुलीच्या बापालाच वाटत असतं की माझी मुलगी आनंदाने राहावी म्हणून तो स्वखुशीने वस्तू देतो, सोनं देतो, तर नाही. आपण भारतीय आहोत, स्वखुशीने आपण कुणाला काहीही देत नाही. म्हणजे मुलगी जर झाली, लग्न जर समजा तिचं असेल तर थोडंफार काहीतरी असतं की तिच्या गळ्यामध्ये वगैरे थोडंफार सोनं. पण इकडं फॉर्च्युनर वगैरे इकडं म्हणजे 50-50 तोळे सोनं वगैरे स्वखुशीने कोणीच देत नाही. कुठल्याच बापाला कधीच असं वाटत नाही की मी माझ्या मुलीसाठी हुंडा द्यावा म्हणून. फक्त तो देत असतो, नंतर तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून. परंतु हुंडा घेऊन सुद्धा जर त्यांची मुलगी वाचेल की न वाचेल, तिचा छळ किती प्रमाणात होईल, तिच्या सासरचे तिच्यासोबत कसे वागतील याची शाश्वती जर समजा नसेल तर मग ही प्रथा आपण बंद केली पाहिजे. त्याच्या विरोधात आपण आवाज तिथे उठवला पाहिजे. ही झाली अत्यंत महत्त्वाची गोष्ट की आपण एकंदरीत हुंडा या पद्धतीकडे कसं बघतो आणि समाज म्हणून आपण त्याच्यावरती कशा प्रकारे रिॲक्ट व्हायला पाहिजे. जे तिच्या सासरचे आहेत त्यांची कठोरात कठोर चौकशी व्हावी. तिने आत्महत्या जरी केली असली तरीसुद्धा ते दोषी आहेत आणि तिचा खून जरी करण्यात आला असला तरीसुद्धा ते दोषी आहेतच. कठोरात कठोर शिक्षा त्यांच्यावरती तिथे झालेली पाहिजे. कारण वैष्णवीची
चॅट समोर आलेली आहे, तिची व्हॉइस रेकॉर्डिंग मैत्रिणीसोबतची समोर आलेली आहे. ती म्हणते वैष्णवी लव्ह मॅरेज केले तिनं आणि ती म्हणते की मी चुकी केली लग्न करून. हे माझ्यासोबत असे वागतील असं मला वाटलं नव्हतं. हे वैष्णवीच्या दिराची जी बायको होती, त्या शशांकच्या भावाची बायको, ती सांगते की माझ्यावर देखील त्यांनी असेच अत्याचार केलेत. माझा नवरा जेव्हा बाहेर जायचा तेव्हा हे सासू सासरे, त्यानंतर हा शशांक आणि तिची नणंद ते रूममध्ये येऊन तिला मारहाण करायचे. म्हणजे विकृती बघा, किती नीच विकृतीची, किती नीच मानसिकतेची ही माणसं आहेत. परंतु तिचा छळ होत राहिला. एक तर CCTV फुटेज असं आलं आहे की तिच्या अंगावरचे कपडे फाडलेले आहेत आणि ती पळते. म्हणजे तिला मारहाण केलेली आहे, त्या मारहाणीमध्ये कपडे फाडलेले आहेत आणि रस्त्याने पळते ती. परंतु पोलीस तक्रार नाही, बघणारे शांत, कुणी आवाज उठवायला तयार नाही. आणि परिणिती अशी झाली की आज वैष्णवीचा इथे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे. कारण शिक्षा जर समजा मिळणार नाही, कायद्यातून जर समजा ते पळवाटा काढण्यामध्ये सक्सेसफुल झाले, तर मग पैशाच्या जोरावरती आपण कायद्यातून कुठलाही गुन्हा आपल्यावरती असेल तरी पळवाट काढू शकतो. हे जे आहे ते सेट होईल आणि पैसा जर असेल तर मग लोक कायद्याला घाबरणारच नाही. त्यामुळे कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे, तेव्हाच न्याय मिळेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की वैष्णवीच्या वडिलांना इतक्या वेळा धोक्याच्या घंटा तिथे मिळालेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी धोक्याची घंटा त्यांनी इग्नोर केलेली आहे. तिला समजावून परत सासरी पाठवलेलं आहे. आपल्या मुलीला जर इतका त्रास होतोय तर तिला सासरी पाठवायची गरज नाही. संसाराचं ऑलरेडी तिच्या वाटोळं झालेलंच आहे. इतका त्रास होतोय तर तुमची मुलगी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते आणि तरीसुद्धा तुम्ही तिला त्याच घरात परत पाठवता. म्हणजे चूक थोडीफार का होईना तुमची देखील आहे. परंतु तुमच्यावरती आता ब्लेम करण्याचा अर्थ नाही. कारण मी कमेंट वाचतोय की कमेंटमध्ये सर्वजण फक्त वैष्णवीच्या वडिलांनाच ब्लेम करत आहेत की तुम्हीच पाठवायला नको होतं असं तसं. अरे ऑलरेडी त्या माणसाने त्याची मुलगी गमावलेली आहे आणि त्या गिल्टसोबत त्याला आयुष्यभर जगायचं आहे. आता आयुष्यभर रोज त्याच्या मनामध्ये ती खंत येईल की का पाठवलं मी माझ्या मुलीला. त्याचं दुःख तुम्ही समजू शकत नाही. त्यामुळे ते कमेंट करणं बंद करा. तो माणूस चुकला, परंतु त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळालेली आहे ऑलरेडी. आता खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळणं गरजेचं आहे. जे तिचा नवरा जो आहे, तिचे सासरे जर इन्व्हॉल्व असतील तर सासरे, सासू आणि नणंद हे जे काही समजा गुन्हेगार असतील त्या प्रत्येक गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा मिळणं गरजेचं आहे. आणि आणखीन यासमोर अशा घटना घडू नये यासाठी समाज म्हणून आपण देखील सतर्क असणं गरजेचं आहे. आणि हुंड्याबद्दल मी जे म्हणलो त्याच्यावरती विचार करा. बाकी तुम्हाला एकंदरीत या घटनेबद्दल काय वाटतं मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. काळजी घ्या.